हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 हा बघणार आहोत. आता हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त शॉर्ट नोट करता विचारला जातो, म्हणजे त्याचं वेटेज फक्त 5 मार्कांचंच आहे. त्यामुळे तुम्हाला ॲक्ट जो आहे अगदी डिटेलमध्ये वाचण्याची गरज नाही. फक्त त्याचे जे मेन पॉईंट्स आहे, जे मेजर ह्याचे मुद्दे आहेत तेवढेच तुम्ही लक्षात ठेवले आणि तितकेच लिहून आलात तरी सुद्धा तुम्ही तिथे 5 पैकी 4 मार्क तरी स्कोर करू शकता. तर आता हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे 1919चा, आता 1919चा म्हटल्यानंतर हा कोणी पास केलेला असणार आहे? तर हा ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेला. कशाकरता पास केला होता? टू इस्टॅब्लिश रेस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन इंडिया. इंडियामध्ये एक रेस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करण्याच्या हेतूने हा ॲक्ट जो आहे हा पास केलेला होता. मग हा जो ॲक्ट आहे हा कसला रिझल्ट होता? इट वॉज द रिझल्ट ऑफ द रिपोर्ट सबमिटेड बाय लॉर्ड मॉन्टेग्यू. आता लॉर्ड मॉन्टेग्यू कोण होता? ही वॉज द देन सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया अँड लॉर्ड चेम्सफोर्ड. लॉर्ड चेम्सफोर्ड कोण होता? तर हा होता व्हाईसरॉय ऑफ इंडिया. ठीक आहे, ह्यांचा यांनी एक रिपोर्ट सबमिट केला होता. कशावरती? नेसेसरी कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स. आणि हे जे रिफॉर्म्स आहेत, जे हे ॲक्ट थ्रू त्या ठिकाणी सजेस्ट करण्यात आले किंवा इंट्रोड्यूस करण्यात आले, यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स किंवा मॉन्टफोर्ड रिफॉर्म्स असंही म्हटलं जातं. तर परीक्षेत जर तुम्हाला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड किंवा मॉन्टफोर्ड रिफॉर्म्स असं आलं इन्स्टेड ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, तरी सुद्धा तुम्हाला हेच सगळं त्या ठिकाणी मेन्शन करायचं, हेच सगळं तुम्हाला लिहून यायचं. आता कुठले सर्कमस्टान्सेस असे त्या ठिकाणी क्रिएट झाले होते की ज्याच्यामुळे हा जो ॲक्ट आहे हा पास करावा लागला? तर आपल्याला माहिती आहे की ह्या ॲक्टच्या आधी दी इंडियन काउन्सिल्स ॲक्ट होता 1909चा. आता हा ॲक्ट जो आहे त्या ठिकाणी पूर्णपणे अयशस्वी ठरला होता. कशाकरता? टू मीट दी एस्पिरेशन्स ऑफ द इंडियन लीडर्स अँड जनरेटेड अ रिव्होल्युशनरी मुवमेंट ऑल ओव्हर द कंट्री फॉर सेल्फ गव्हर्नमेंट. आता ह्या ॲक्टने काय फारसा काही हा समाधानकारक नव्हता, हा ॲक्च्युली पूर्णपणे अयशस्वी ठरला होता. आणि त्यामुळे तिथे जे इंडियन लीडर्स होते त्यांच्यामध्ये काय एक रोष होता खूप, आणि तिथे एक रिव्होल्युशनरी मुवमेंट जी आहे पूर्ण भारतभर ती त्या ठिकाणी सुरू झाली. कशाकरता? सेल्फ गव्हर्नमेंट करता. मग आता किंग जॉर्ज 5 जो आहे हा पहिल्यांदाच इंडियामध्ये आला 1911मध्ये. तो आल्यानंतर त्याने इथली सगळी जी पॉलिटिकल सिच्युएशन आहे ही बघितली, ती त्या ठिकाणी थरोली त्याने एक्झामिन केली. त्याने सगळं पूर्ण गोष्टीचा तिथे अभ्यास केला की इथल्या इंडियन लीडर्सची नेमकी काय डिमांड आहे, हे सगळं त्याने अभ्यासलं. आणि हे केल्यानंतर व्हॉट ही डिड, ही प्रॉमिस्ड, त्याने प्रॉमिस केलं. काय प्रॉमिस केलं? ही प्रॉमिस टू सॅटिस्फाय इन कोर्स ऑफ टाइम देअर जस्ट डिमांड फॉर सेल्फ गव्हर्नमेंट. तर तो काय बोलला की ओके ठीक आहे, तुमची ही जी डिमांड आहे ना सेल्फ गव्हर्नमेंटची, आय विल डेफिनेटली सॅटिस्फाय, म्हणजे ही तुमची डिमांड जी आहे ही पूर्ण होईल. पण त्यानंतर आपण बघतो की दी इंडियन प्रेस ॲक्ट, त्यानंतर द डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट, हे असे काही ॲक्ट्स पास झाले होते. हे जे इंडियन्स होते यांचं जे एजिटेशन होतं, यांचा जो प्रोटेस्ट होता, ह्यांची जी डिमांड होती सेल्फ गव्हर्नमेंटसाठी ती कुठे ना कुठे सप्रेस करण्यासाठी. पण तरी काही म्हणजे हे असे ॲक्ट जरी त्या ठिकाणी आले तरी सुद्धा जे ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे ते इंडियन्सला काही सप्रेस करू शकलं नाही. आणि त्यानंतर झालं असं की आपल्याला माहिती आहे की 1914मध्ये काय झालं, तिथे वर्ल्ड वॉर जी आहे ती झाली, फर्स्ट वर्ल्ड वॉर. आता फर्स्ट वर्ल्ड वॉर त्या ठिकाणी झाली असल्यामुळे मग तिथे ब्रिटिश गव्हर्नमेंटला इंडियन्सची त्या ठिकाणी नितांत गरज भासली. कशासाठी? युद्धामध्ये लढण्यासाठी तर हवीच होती, पण इकॉनॉमिकली सुद्धा, म्हणजे इन टर्म्स ऑफ फिनान्सेस ऑल्सो अँड इन टर्म्स ऑफ फिजिकल, म्हणजे फिजिकल फोर्स ऑल्सो. त्या ठिकाणी इंडियन्सच्या कोऑपरेशनशिवाय ते काही पुढे जाऊ शकत नव्हते, हे त्यांना लक्षात आलं. आणि त्यामुळे त्यांनी ब्रिटिशर्सने काय केलं की त्यांना हे लक्षात आलं होतं की यांना प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी जी आहे ती बहाल केल्याशिवाय ह्यांचं कॉपरेशन तर आपल्याला भेटणार नाही. आणि त्यामुळे हा जो डी मॉन्टेग्यू होता, ही वॉज अपॉइंटेड ॲज द सेक्रेटरी ऑफ द स्टेट ऑफ इंडिया इन जुलै 1917. आणि त्यामुळे काय झालं की ह्या मॉन्टेग्यूला त्या ठिकाणी सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया जे आहे ते अपॉइंट केलं. आणि त्याने काय केलं, त्या ठिकाणी फ्युचर पॉलिसी जी आहे ती ब्रिटिश गव्हर्नमेंटची त्याने डिक्लेअर केली. ठीक आहे, त्याने जे ब्रिटिश पार्लमेंट आहे तिथे त्याने फ्युचर पॉलिसी ब्रिटिश गव्हर्नमेंटची ही डिक्लेअर केली. काय म्हटलं त्याने की आमची फ्युचर पॉलिसी म्हणजे आम्ही भविष्यात काय करणार आहोत. तर त्याने सांगितलं की आम्ही जे इंडियन्स आहे ना, इंडियन्सचा त्या ठिकाणी जो सहभाग आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तो वाढवणार आहोत. आणि आम्ही ग्रॅज्युअली, ठीक आहे, ग्रॅज्युअली म्हणजे काय की हळूहळू टप्प्याटप्प्याने, एकदमच नाही, की तिथे इंडियन लोकांना काय आहे तिथे सेल्फ गव्हर्नन्स जे आहे ते बहाल करणार आहोत. आणि त्यांचा सहभाग वाढवून हळूहळू त्या ठिकाणी सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन्स ज्या आहे त्या सुद्धा इस्टॅब्लिश करणार, असं त्या ठिकाणी मॉन्टेग्यूने एक फ्युचर ब्रिटिश पॉलिसी जी आहे ती त्या ठिकाणी अनाऊन्स केली, ती डिक्लेअर केली. आणि त्याकरता तो काय भरपूर त्याने म्हणजे त्याचे एफर्ट्स जे आहे ते चालू होते फॉर पॉलिटिकल स्टेबिलिटी, की एक पॉलिटिकल स्टेबिलिटी जी आहे ती आली पाहिजे इंडियामध्ये. कारण की इथे आपण बघितलं की जे इंडियन्स होते ते इंडियन्स रिव्होल्ट करत होते ब्रिटिशर्सच्या अगेन्स्ट, त्यामुळे यांना पॉलिटिकल स्टेबिलिटी पाहिजे होती, एक शांतता पाहिजे होती. तर त्याकरता त्याने काय केलं की जे सगळे आपले टॉप रँकिंग इंडियन लीडर्स होते त्यांना भेटला,
आणि प्रॉब्लेम स्टडी केले. आणि त्यानंतर जो व्हॉइसरॉय होता, जे आपण सुरुवातीला पाहिलं ना इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये, की लॉर्ड चेम्सफोर्ड होता, तर त्याला कन्सल्ट करून त्याने एक रिपोर्ट जो आहे तो बनवला. कशावरती? इंडियन कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स, की इंडियामध्ये काय रिफॉर्म्स, काय कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्सची गरज आहे. आणि ह्या रिपोर्टला आपण मॉन्टफोर्ड किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट असं म्हणतो. आणि ह्या रिपोर्टच्या बेसिसवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बिल जे आहे ते ड्राफ्ट केलं होतं. पुढे ह्या बिलला ज्यावेळेस असेंट मिळालं तेव्हा हे बिल ॲक्टच्या स्वरूपात आपल्या समोर आलं. आणि तोच ॲक्ट जो आपण आता अभ्यासतोय म्हणजेच द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919. आता हे जे रिफॉर्म्स ह्या ॲक्टने इंट्रोड्यूस केले, ह्या रिफॉर्म्सला आपण पॉप्युलरली काय म्हणून ओळखतो? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स किंवा मॉन्टफोर्ड रिफॉर्म्स असंही म्हणतो. तर हा ॲक्ट जो आहे हा का महत्त्वाचा आहे? दिस ॲक्ट म्हणजे समवेअर कुठे ना कुठे ह्या ॲक्टने काय केलेलं आहे की इंडियन कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्रीमध्ये त्याने एक पाथ जो आहे तो पेव्ह केलेला आहे. इंडिपेंडन्ससाठी, स्वातंत्र्यासाठी एक पाथ पेव्ह करण्याचं काम या ठिकाणी ह्या ॲक्टने केलेलं आहे, म्हणजे एक रस्ता तयार करण्याचं. ठीक आहे. नाव ऑब्जेक्ट काय होता ह्या ॲक्टचा? तर ऑब्जेक्ट होता टू प्रोव्हाइड लार्ज शेअर टू इंडियन्स इन एव्हरी ब्रांच ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. तर इथे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इंडियन्सचा एक मोठ्या प्रमाणात सहभाग करून घेणे हा एक त्याचा ऑब्जेक्ट होता. त्यानंतर रेस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन इंडिया ही एस्टॅब्लिश करणे, सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्या इंडियामध्ये एस्टॅब्लिश करणे, आणि जे प्रोव्हिन्सेस आहे प्रोव्हिन्सेसला जास्तीत जास्त इंडिपेंडन्स प्रोव्हिन्शियल मॅटर्समध्ये बहाल करणे. आता ह्या ॲक्टचे जे काही मेजर पॉईंट्स होते ना ते आपण दुसऱ्या बुकमधून स्टडी करूयात. तर याचे फीचर्स बघा काय होते. तर ह्या ॲक्टने काय केलं? इट रिलॅक्स टू द सेंट्रल कंट्रोल ओव्हर द प्रोव्हिन्सेस. तो जो सेंट्रलचा कंट्रोल होता ना प्रोव्हिन्सेसवरती तो कुठे ना कुठे रिलॅक्स केला, म्हणजे तो कमी केला. कसा? बाय डिमार्केटिंग अँड सेपरेटिंग द सेंट्रल अँड प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट्स. आता इथे सेंट्रलचे सब्जेक्ट्स वेगळे आणि प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट वेगळे असे दोन कॅटेगरीज यांनी केले. आणि पुढे काय की जे सेंट्रलचे सब्जेक्ट होते ना तर त्याच्यावरती सेंट्रल लेजिस्लेचर जे आहे ते लॉज बनवू शकत होतं, आणि प्रोव्हिन्शियल मॅटरवरती जे प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर आहे ते लॉज बनवू शकत होतं. त्यानंतर मग पहिल्यांदाच बाय कॅमरलिझम जे आहे आणि डिरेक्ट इलेक्शन्स जे आहे आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले होते ह्या ॲक्ट थ्रू. कारण की इथे इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी आहे ही हटवून त्या ठिकाणी काय आलं होतं? बाय कॅमरल लेजिस्लेचर, म्हणजे ज्याच्यामध्ये अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस, जे आजही आपण बघतो की आपल्याकडे अशीच एक मांडणी आहे, म्हणजे रचना जी आहे ती अशीच आहे, अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस. आणि मेजॉरिटी जे आहे मेंबर्स ह्या दोन्ही हाऊसेसचे, अप्पर हाऊस आणि लोअर हाऊसचे, हे कसे त्या ठिकाणी नियुक्त केले जात होते? बाय डिरेक्ट इलेक्शन. देन जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं व्हॉइसरॉयचं, तर त्याचे 6 मेंबर जे असायचे त्या 6 पैकी 3 जे आहे कंपल्सरी इंडियन असणार होते. कारण की बघा आपला इंडियनला सहभागच मुळात नव्हता ना कुठल्याच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये. तो सहभाग वाढवण्यासाठी ह्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर कम्युनल रिप्रेझेंटेशन. आता इथे सेपरेट इलेक्टोरेट जे आहे ना 6ला इंडियन ख्रिश्चन्सला, अँग्लो इंडियन्स आणि युरोपियन्सला, हे त्या ठिकाणी देण्यात आलं. देन फ्रँचाईज ग्रांट केली लिमिटेड नंबर ऑफ पीपलला. कशाच्या बेसिसवरती? प्रॉपर्टी, टॅक्स, एज्युकेशन. फ्रँचाईज म्हणजे वोटिंग राईट्स. ओके. आज आपल्याकडे कुठलं फ्रँचाईज आहे बरं? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आता हे त्यावेळेला जे 1919च्या ॲक्टने हे फ्रँचाईज ग्रांट केलं, हे कशावरती डिपेंड करत होतं की एक त्या व्यक्तीकडे एक विशिष्ट व्हॅल्यूची प्रॉपर्टी असेल किंवा विशिष्ट व्हॅल्यूचा तो काही टॅक्स पे करत असेल किंवा एक काही विशिष्ट लेवलचं त्याचं एज्युकेशन असेल, एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, तर असं काही त्या ठिकाणी काही मार्क्स होते, बेंच मार्क्स होते की तेवढं जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वोट करता येईल. आज अशी परिस्थिती नाहीये. इट क्रिएटेड अ न्यू ऑफिस ऑफ द हाय कमिशनर फॉर इंडिया इन लंडन. मग लंडनमध्ये इंडियाचं हाय कमिशन जे आहे ते इस्टॅब्लिश करण्यात आलं. त्यानंतर पब्लिक सर्व्हिस कमिशन सुद्धा इथे ह्या ॲक्टच्या अंडर इस्टॅब्लिश करण्यात आलं आहे. आणि इथे सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे पहिल्यांदाच 1926मध्ये सेटअप करण्यात आलं होतं. कशाकरता? फॉर रिक्रुटिंग सिव्हिल सर्वंट्स. आज जे इतके सगळे विद्यार्थी तयारी करतात ना सिव्हिल सर्व्हिसेसची, तर त्याची जी सुरुवात आहे ती इथून झाली होती. म्हणजे जे पहिलं CPSC जे आहे सेटअप झालं होतं ते इथे ह्या ॲक्ट नंतर, म्हणजे ह्या ॲक्टच्या अंतर्गत 1926मध्ये ते सेटअप करण्यात आलेलं. त्यानंतर इट सेपरेटेड फॉर द फर्स्ट टाइम प्रोव्हिन्शियल बजेट फ्रॉम द सेंट्रल बजेट. प्रोव्हिन्शियल बजेट आणि सेंट्रल बजेट ह्यांना सुद्धा तिथे सेपरेट करण्यात आलं, बायफर्केट करण्यात आलं. देन इट प्रोव्हाइडेड फॉर द अपॉइंटमेंट ऑफ अ स्टॅच्युटरी कमिशन टू इन्क्वायरी इंटू अँड रिपोर्ट ऑन इट्स वर्किंग आफ्टर 10 years ऑफ इट्स कमिंग इन टू फोर्स. म्हणजे हा जो ॲक्ट आहे, हा ॲक्ट आल्यानंतर 10 वर्षांनी एक स्टॅच्युटरी कमिशन जे आहे ते अपॉइंट केलं जाणार. कशाकरता? ह्या ॲक्टची जी उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांप्रमाणे त्याचं वर्किंग कसं झालं आहे 10 वर्षांमध्ये ते स्टडी करण्याकरता एक कमिशन, एक स्टॅच्युटरी कमिशन जे आहे ते अपॉइंट केलं जाईल. त्याची तरतूद सुद्धा ह्या ॲक्टमध्येच त्यांनी देऊन ठेवलेली आहे. आणि ते जे कमिशन होतं ते पुढे जे कॉन्स्टिट्यूट झालं ते होतं सायमन कमिशन, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात.